अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, तुम्हा सर्वांचे खूप सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत. कोणाला मूलबाळ झालेलं नाही आहे, कोणाच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, कोणाच्या घरामध्ये 2-3 मुलीच आहेत, मुलगाच नाही आहे. काही घरांमध्ये तर 2-3 जावा आहेत पण एकीलाही मुलगा नाही आहे, मुलीच आहेत. मग असं मत आहे तुमचं की एक तरी आमच्या घरात मुलगा असावा, किंवा पती पत्नीमध्ये रोज भांडण होतात. तुमच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत आहे, कर्जबाजारी झाला आहात, पैसाच येत नाही, किंवा मुले शिक्षणामध्ये अजिबात लक्ष देत नाहीत. काही मुले हुशार आहेत तर तिथे पैशाची अडचण आहे. म्हणजेच काय, तर जो काही आपला संसार आहे हा सुखाचा तर अजिबात नाही आहे, पण खूप सगळं दुःख आहे, खूप सगळ्या यातना संकट आहेत. आणि हे फक्त चांगल्या माणसांना असतं, हे सुद्धा सत्य आहे. तर भक्त हो, हे असं का होतं? एकतर आपल्या मागे लागलेला पितृदोष, इतरांची असणारी वाईट नजर, कोणी कोणी लोक करणी बाधा हे सुद्धा करतात. तर बघा, माझा अंधश्रद्धेवरती विश्वास अजिबात नाही, पण करणी बाधा किंवा जे काही भानामती वगैरे बोललं जातं ना, हे असं काही नसतं. फक्त हे अमावस्या आली की अमावस्येच्या काळामध्ये काही लोकांना राशीनुसार त्रास होतो, आणि मग हा त्रास झाला की अमावस्येच्या आधीच 4-5 दिवसापासून त्रास जाणवू लागतो. तर तुम्हाला सुद्धा असा त्रास होतो का? तो काय आहे हे आपण पुढे पाहू. आणि जर हे तुमचे सर्व प्रश्न असतील, तुम्हाला मुलगा पाहिजे, तुमच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती झालीच पाहिजे, किंवा तुमच्या घरामध्ये पती पत्नीचे वादविवाद होतात, यामध्ये सुद्धा तुम्हाला 100% फरक पडेल. तुम्हाला फक्त अमावस्येचं हे व्रत करायचं आहे. हे मी स्वतः केलं. मी माझासुद्धा तुम्हाला अनुभव शेवटी सांगेल, मी का केलं आणि मला फक्त 3च अमावस्येमध्ये फरक जाणवला. तर माझी इच्छा आहे तुम्हीसुद्धा हे पूर्ण श्रद्धेने करावं. तर स्वामींच्या संदेशानुसारच ही तुम्हाला सेवा सांगत आहे. 9 तारखेला आहे अमावस्या. याला दर्शा अमावस्या किंवा मौनी अमावस्यासुद्धा म्हणतात. आणि जे काही वेगवेगळे उपाय आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही जर अमावस्या सुरू केली व्रत करायला, तर तुम्हाला 12 अमावस्येचं हे व्रत करावं लागणार आहे. म्हणजेच 12 अमावस्या झाल्या ना की तुम्हाला 100% फरक पडणार. ज्याचं म्हणजे कर्म चांगलं आहे, पूर्व प्रारब्ध चांगलं आहे, किंवा स्वामींची तुम्ही भक्ती खूप मनापासून करताय, तुम्हाला 2-3 अमावस्या झाल्या फरक जाणवेल. मला स्वतःला 3ऱ्याच अमावस्येला खूप सुंदर अनुभव आला, फरक जाणवला, आणि तुम्हाला सुद्धा हे व्रत केल्याने फरक जाणवेल. तर बघा, बऱ्याचशा घरामध्ये काय होतं की एकतर 2-3 मुली होतात आणि मुलाचा गर्भ महिलांना राहिला की 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्ये तो गर्भ खराब होतो. काही ना काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याचबरोबर काही घरामध्ये म्हणजे संतानप्राप्तीच होत नाही. काही महिलांना गर्भधारणा होते पण वारंवार गर्भपातसुद्धा होतो. तर हे काही आहे. आणि पती पत्नीचं अजिबात न पटणं, म्हणजे आज चांगले आहेत पण उद्या अचानक कशाहून तरी भांडण होणार. काही कारण नसताना अमावस्या जवळ आली की मग तर खूपच भांडणे होत राहणार. तर हे फक्त आणि फक्त तुमच्यावरती असणारी वाईट नजर आणि तुमचा पितृदोष हा साधा नाही आहे. खूप त्रास होतो यामुळे, कुठलंच काम तुमचं मार्गी लागत नाही आणि याच गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. माहिती अगदी सविस्तर शेवटपर्यंत पहा, समजून घ्या. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर सर्वात आधी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून या व्रताला सुरुवात करा. आता ज्या ताईंना या अमावस्येलाच अडचण राहील तर त्यांनी मग पुढच्या अमावस्येपासून तुम्ही सुरू करा. तर तुम्हाला फक्त आणि फक्त 12 अमावस्या हे व्रत करायचं आहे. तर काय करायचं आहे, दिवसभर उपवास करायचा. उपवासाला तुम्ही सर्व फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. निराहार उपवास धरायचा नाही, अशी कुठलीही अट नाही. त्याचबरोबर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी इतरांच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नाही. भले तुमचे मिस्टर जॉबला जातात, ते बाहेरचं म्हणजे कंपनीतलं वगैरे खात असतील तर ते ठीक आहे, त्यांना गायत्री मंत्र म्हणून खाऊ द्या. पण शेजारी आपले आसपास जे काही जवळचे असतात यांचं कोणाचंही या दिवशी तुम्हाला खायचं नाही. मेसचं तुम्हाला खायचा डबा वगैरे वेळ येत असेल तर गायत्री मंत्र आणि स्वामींचं नामस्मरण करून खाऊ
पाहू शकता. तर हे व्रत पती पत्नी दोघांनीही करायचं आहे. खूप सगळ्या कमेंट्स होत्या की ताई आमचं पती पत्नीचं फारसं पटत नाही. 1-2 कमेंट्स अशा होत्या की ताई आमचं कोर्टामध्ये केस चालू आहे आणि लवकरच डिवोर्स होणार आहे, तर आम्ही काय सेवा करावी. हे पहा, डिवोर्स होण्याआधीसुद्धा 6 महिने एकत्र राहण्याची संधी देतात किंवा जास्त काही मला माहीत नाही, पण जे काही असेल ते आपण केस केले की लगेचच काही निकाल कोर्ट देत नसतं. त्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा करा, महाराजांवर विश्वास ठेवा आणि हे अमावस्येचं व्रत करा. आता जिथे पती पत्नीचं पटत नाही आहे तिथे नवरा बायको मिळून हे व्रत करू शकत नाही, तर मग एकट्या पत्नीने करावं किंवा जे स्वामी भक्त दादा पाहत आहेत त्यांना त्यांचं कुटुंब वाचवायचं आहे तर त्यांनीसुद्धा एकट्याने केलं तरी चालेल. पण ज्यांना मुलगा पाहिजे किंवा ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे या घरामध्ये पती पत्नी दोघांनी करायचं आहे. ज्यांना मुलं बाळं आहेत पण त्यांच्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी दीर्घायुष्यासाठी त्या पती पत्नींनीसुद्धा हे 12 महिन्याला आपल्याला हे व्रत करायचं आहे. म्हणजे महिन्याला 1 अमावस्या असे आपल्याला 12 अमावस्या म्हणजे 1 वर्षभर हे जर तुम्ही सेवा केली ना फक्त महिन्यातून 1 दिवशी, तर तुमचा पितृदोष 75% कमी होईल. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आता तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ खा आणि सायंकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्येच म्हणजेच 5:30च्या नंतर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ भिजवायचं आहे. म्हणजेच त्याचे फक्त 3 नैवेद्य होतील एवढंच पीठ भिजवायचं आहे. आणि म्हणजे त्यामधून तुम्हाला इतर दुसरा स्वयंपाक नाही बनवायचा. इतर स्वयंपाकासाठी तुम्ही दुसरं पीठ भिजवू शकता. तर 3 नैवेद्य होतील एवढं पीठ भिजवायचं आहे. आणि तुम्हाला थोडासा बिना मिठाचा भात करायचा आहे आणि फक्त नैवेद्यापुरताच करायचा आहे. जास्तीचं जे काही स्वयंपाक आहे तो तुम्ही वेगळा करा. आता सर्वप्रथम तुम्ही 3 नैवेद्य तयार केले, थोडासा भात आणि जी काही तुम्ही भाजी बनवाल घरामध्ये त्यातील थोडीशी भाजी घेतली तरी चालेल. फक्त भात आणि नैवेद्यासाठीच या 2 अटी आहेत. आता तुम्हाला एका ताटामध्ये 3 नैवेद्य ठेवायचे आहेत. त्यावरती खूप सगळा भात म्हणजे किती, तर पोह्याच्या चमच्याने एक 4-4 चमचे एवढा भात तुम्हाला त्यावरती घालायचा आहे. त्यावरती तुम्हाला थोडीशी साखर ठेवायची आहे आणि थोडीशी भाजी घालायची आहे. आणि 3 वेळा हळद घ्यायची आहे एका वाटीत. 3 वेळा एका नैवेद्यावरती 3 वेळा हळद सोडायची आहे. दुसऱ्या नैवेद्यावरती 3 वेळा हळद सोडायची आहे आणि तिसऱ्या. अशा पद्धतीने तुम्हाला 3 वेळा हळदीचा हा उपाय करायचा आहे. 3ही नैवेद्य भरून घ्यायचे आहेत. आता आपलं देवघर आहे त्यासमोर तुम्हाला जे काही नैवेद्याचं ताट आहे, आधी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा खालीच तुम्ही जमिनीवरती भरीव चौकोन केला तरी चालेल. त्यावरती ते एकत्रित नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. त्या नैवेद्यावरती तुम्हाला अर्धचंद्राकृती आधी अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. तुमच्या मिस्टरांनी स्वतःला अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचं. स्वामी महाराजांना मनापासून नमस्कार करायचा. जे नैवेद्याचं ताट आहे त्यालासुद्धा दोघांनी हात लावून नमस्कार करायचा आणि महाराजांना सांगायचं, महाराज आज अमावस्या आहे आणि मी सकाळपासून आज उपवास केलेला आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी हे व्रत करत आहे. तर माझ्या घरामध्ये अशी अडचण आहे, पितृदोष आहे म्हणून माझी कुठलेच कामे होत नाहीत. आणि महाराजांना पूर्ण जे काही आहे ते सविस्तर सांगायचं. महाराजांना नमस्कार करायचा. त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात त्याच ठिकाणाहून तुम्हाला फक्त तुमचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये जी दिशा असेल दक्षिण, त्या दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे दोघांनीही. आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून एक वेगळी अगरबत्ती घ्यायची आहे, तिकडे तुम्हाला ओवाळायची आहे आणि अगरबत्ती दक्षिण दिशेकडे लावायची आहे. म्हणजे तुमच्यासमोर त्या बाजूने लावली तरी चालेल. नंतर तुम्ही पुन्हा ती अगरबत्ती बाहेर नेऊन ठेवली तरी चालेल. तर तुमच्या पितरांचे नाव घ्यायचे आहेत. विशेष महिलांना डबल पितृदोष असतो, एकतर माहेरचा असतो एकतर सासरचा. आणि पुरुषांना फक्त त्यांचा स्वतःच्याच कुळाचा असतो. मग आपल्यामुळेच त्यांचीसुद्धा कामे होत नाही. आपण महिलाच असतो कारणीभूत या जास्तीच्या पितृदोषाला. आणि त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी सेवा कराव्या म्हणजे लवकरात लवकर पितृदोष कमी होतो. तर मग तुम्हाला महिलांनी म्हणायचं आहे, माझा माहेरचा सासरचा जो काही पितृदोष आहे तो कमी व्हावा. माझ्या पितरांनो म्हणजे माझ्याकडून सेवा करून घ्या आणि मला सद्गती प्राप्त होऊ द्या. माझ्या कामामध्ये अडथळा येऊ देऊ नका. पती पत्नी दोघांनीही आपापल्या पितरांची नावे घ्यायची. म्हणजे ज्या महिला आहेत ना त्यांच्या सासरी जे कोणी लोक त्यांच्या आईवडिलांशी त्यांच्याशी वाईट वागत होते, असे लोक जे मृत झालेले आहेत विशेष त्यांची नावे घ्या, त्यांच्याबद्दल चांगलंच बोला. कारण
तुम्ही म्हणत असाल की भूतबाधा असं कोणी म्हणतं आहे कोणी नाही, पण सायन्ससुद्धा सांगतं आहे. म्हणजे भूत नव्हे, पण जी काही गेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आत्मा जो आहे तो आत्मा आसपास फिरत असतो. आणि आपल्याकडून जर अमावस्येचं हे व्रत झालं आणि त्यांना जर आपण मनोभावे नमस्कार केला, त्यांच्यासाठी हे आपण व्रत करतो हे सांगितलं, तर तो आत्मासुद्धा आपल्यावरती खुश होतो आणि आपल्याला आशीर्वाद देऊन तो तृप्त मनाने स्वर्गी पुन्हा प्रस्थान करतो. तर याला सायन्सची सुद्धा मान्यता आहे. आत्मा आहे, आपण लगेच भूत वगैरे म्हणतो, कोणीतरी लागले, हे असं काही नसतं. फक्त आपण थोडीशी त्यांची सेवा केली की ते सुद्धा अगदी समाधानी होतात. तर तुम्हाला त्यांना सुद्धा मनापासून विनंती करायची आहे आणि दक्षिण दिशेकडे तुम्हाला नमस्कार करायचा आहे. घरामध्ये जागा असेल तर दक्षिण दिशेला तुम्ही दिवा लावा ही पूजा करताना, आणि नंतर बाहेर ठेवला तरी चालेल, नसेल तर तुम्ही फक्त अगरबत्ती लावली तरी चालेल. आणि मग पुन्हा तुम्हाला देवघराकडे तुमचं तोंड करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे महाराजांना. आणि महाराजांना प्रार्थना करायची की पितृदोष निवारणासाठी मी हे व्रत करत आहे, महाराज तुमचा आशीर्वाद असू द्या आणि माझे सर्व कामे मार्गी लावा. तर एक नैवेद्य जो आहे तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे तुमच्या मिस्टरांनी आणि छतावरती ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही म्हणजे खूप मोठ्या फ्लॅटमध्ये राहतो, इथे 10-12 मजले आहेत, मग आम्ही छतावरती कसा ठेवणार? तर तो नैवेद्य तुम्हाला खाली तरी कंपाऊंडच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि लगेचच तो उपाय करायचा आहे. आता एक नैवेद्य घेऊन जाताना कोणाला काहीही बोलू नका. आणि जर तुम्हाला लाज वगैरे वाटत असेल, कोणी काय म्हणेल, शहरामध्ये बघा काही लोक मानतात, काही लोक मानत नाहीत, मग काय करा, तो नैवेद्य एका पेपरमध्ये घ्या, हातामध्ये तो पेपर घ्या आणि किंवा तुम्ही तुमच्या खिशामध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि खाली जाताना फक्त कोणाला बोलू नका किंवा मग छतावरती जाताना सुद्धा बोलू नका. नैवेद्य ठेवा आणि थोडंसं बाहेर पाणी ठेवा पाय धुण्यासाठी आणि पाय धुवूनच मग घरामध्ये या. आता राहिलेले 2 नैवेद्य, एक नैवेद्य तुम्हाला त्या ताटामध्ये गाईच्या नावाने तसाच ठेवायचा आहे आणि त्यामधील एक नैवेद्य तुम्हाला पती पत्नी दोघांना खाण्यासाठी काढून घ्यायचं आहे. आधीच तुम्हाला ते 3 नैवेद्य ठरवायचे आहेत की कोणता तुम्हाला छतावर ठेवायचा आहे, कोणता गाईला आणि कोणता तुम्हाला. त्याच पद्धतीने नैवेद्य काढून घ्यायचे. जे काही गाईचा नैवेद्य आहे तो तुम्हाला झाकून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. जर तुमच्याकडे सोय असेल, रात्रीच तुम्ही तो नैवेद्य गाईला खाऊ घालणार असाल तर नक्की घालू शकता, पण मी तरी दुसऱ्या दिवशी चारते, कारण लगेच इथे रात्री गाई नसते, दुसऱ्या दिवशी सकाळी येते. तर मग जो नैवेद्य काढून घेतलेला आहे पती पत्नीसाठी, आपण जे काही स्वयंपाक करणार आहोत आपल्याला उपवास सोडण्यासाठी, उपवास सोडायला बसल्यानंतर तुम्हाला दोघांनाही तो नैवेद्य अर्धा अर्धा करून आपापल्या ताटात घ्यायचा आहे आणि आधीच तो आपला अर्धा अर्धा नैवेद्य संपूर्ण खायचा आणि नंतर जे काही जेवण आहे ते पोटभर जेवण करायचं. फक्त साधं आणि सोपं हे अमावस्येचं व्रत जर तुम्ही केलं भक्त हो, तर 100% तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, मी तुम्हाला खात्री देते. कारण मी स्वतः हे अमावस्येचं 12 अमावस्या व्रत केलं. माझं ते जानेवारीमध्येच कंप्लीट झालं. म्हणजे काय होतं, व्रत सुरू केल्यानंतर ज्या अमावस्येला महिलांना मासिक धर्म येईल तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे, रात्रीच सोडायचा आहे. फक्त जो नैवेद्य दाखवतो तो करता येत नाही, म्हणून ती अमावस्या तुम्हाला म्हणजे आपल्या या 12 अमावस्येमध्ये धरता येणार नाही. तर त्यामुळे मला 1-2 अमावस्या गेल्या आणि जानेवारीमध्ये मागच्या अमावस्येला माझं हे व्रत पूर्ण झालं. तर मी ज्यावेळी धरलं मागच्या वर्षी दिवाळीनंतर धरलं होतं, तर मला लगेचच 1-2 अमावस्या झाल्या अनुभव आला. कारण काहीच नव्हतं, पण माझं आणि मिस्टरांचं अचानक अगदी क्षुल्लक गोष्टींवरून उगीचच वादविवाद होणं, घरामध्ये अमावस्या आली की 1-2 दिवस खूप वेगळा त्रास जाणवणं किंवा काहीतरी वाईट घडणारे आणि हा मनात विचार येताच क्षणी नक्की काहीतरी वाईट घडणार. मग हे असं का होतं, तर मला जे काही आमचे गाणगापूरचे महाराज आहेत त्यांनी मला हे व्रत करण्यास सांगितलं आम्हा दोघांनाही. आणि ते बोलले की तुम्हाला जे काही वादविवाद होतात याला कारणीभूत तुम्ही नाही आहात, पण जो काही तुमचा पितृदोष आहे त्यामुळे हे होत आहे. आणि घरातील सुद्धा लोक बघा कारणीभूत असतात, म्हणजेच इतरांमुळे सुद्धा आपल्यात वाद होत असतात. आज जरी माझ्या घरचे हे व्हिडिओ पाहत नसतील तर भविष्यात स्वामी त्यांच्यापर्यंत पोहोच करतील. त्यामुळे आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे. तर मला 2-3 अमावस्येत फरक जाणवला आणि मी 12 अमावस्येनंतर मला हे व्रत नाही केलं तरी सांगितलं होतं चालेल, पण मी हे माझं सुरूच ठेवलेलं आहे. एक दिवस उपवास केल्याने काय होणार आहे, असंही आपण कुठे निराहार करणार आहोत. त्यामुळे मग मी करत असते आणि नैवेद्याचा उपायसुद्धा मी अजूनही करते.
तर भक्त हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.